नमस्कार मित्रांनो. गुरु जो की तुमच्या राशीचा म्हणजे कर्क राशीचा भाग्यश आहे, हा मे महिन्यापासून तुमच्या लाभ स्थानामध्ये शुभ स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा राजयोगकारक जो मंगळ आहे, हा आता स्वतःच्या राशीमध्ये 10व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे दिनांक 2 जूनपासून. याचप्रमाणे रवी, शुक्र, बुध हे सुद्धा राशांतर करणार आहे. तर या सर्व ग्रहांचा प्रभाव परिणाम तुमच्या संपूर्ण जीवनावरती जून 2024 मध्ये काय असणार आहे, त्याचबरोबर तुमचं स्वास्थ्य मानसिक किंवा शारीरिक, गृहसौख्य, याचप्रमाणे वैवाहिक जीवन आणि तुमचं रिलेशनशिप आणि करिअर हे नेमकं कशा प्रकारचं असेल, या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सर्वात पहिल्यांदा आपण तुमचं स्वास्थ्य मानसिक आणि शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भाची चर्चा करू. जसं की तुमच्या राशीचा जो षष्ठेश आहे गुरु, हा तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतो. अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा हा योग आहे आणि त्याचे काही उत्तम परिणाम तुम्हाला मिळावयास सुद्धा सुरुवात झालेली आहे. त्याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो अष्टमेश आहे शनी, जो की तुमच्या अष्टम स्थानात स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करतो आहे आणि त्यानंतर 30 तारखेनंतर हा वक्री होणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर तुमचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य अतिशय उत्तम असणार आहे. अजिबात काळजी करू नका. त्याचप्रमाणे तुमची एनर्जी लेवल, कॉन्फिडन्स हे सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं राहणार आहे. त्यामुळे जून महिन्यामध्ये अजिबात काळजी करू नका. तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक आणि शारीरिक ते उत्तमच असणार आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं जे आर्थिक स्थैर्य आहे हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे रवी, हा तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतो. दिनांक 15 तारखेनंतर तो तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करेल. तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे मंगळ, हा तुमच्या दशम स्थानामध्ये स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे आणि जो अष्टमेश शनी आहे, हा अष्टम स्थानात असणाऱ्या दिनांक 30 तारखेनंतर तो वक्री होणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो लाभेश आहे शुक्र, हा लाभ स्थानात स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 13 तारखेनंतर तो तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. एकंदरीत या 4 ग्रहाचा जो की तुमच्या राशीकरता अतिशय महत्त्वपूर्ण आर्थिकदृष्ट्या हे ग्रह आहेत, तर याचं जे प्लेसमेंट आहे ते अतिशय उत्तम आहे. तुम्हाला या महिन्यामध्ये आर्थिक संदर्भात कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन्स अजिबात येणार नाही. तर त्यामुळे अगदी बिंदास्त राहा. काय मोठे प्रॉब्लेम तुम्हाला जाणवणार, उलट पक्षी जे तुमचं इन्कम आहे ते चांगल्या प्रकारचं होईल. तुम्ही केलेल्या कामाचा तुम्हाला मोबदला खूप चांगल्या प्रकारचा मिळेल. ज्याप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरीसुद्धा खूप चांगल्या प्रकारचे अनुभव तुम्हाला या महिन्यात निश्चितच येतील. त्यामुळे आर्थिक स्तराच्या संदर्भात काळजी करू नका. गेले काही महिने तुम्हाला काही व्यवस्थित गेले नव्हते, स्ट्रेस रिएक्शन थोडंसं जास्त जाणवलं होतं, परंतु गेल्या महिन्यापासून म्हणजे मे महिन्यापासून याच्यामध्ये बरीचशी सुधारणा तुम्हाला दिसून येईल आणि त्याचा अनुभव सुद्धा तुम्हाला येईल. या महिन्यामध्ये तुम्हाला या संदर्भातले अनुभव निश्चित चांगल्या प्रकारचे मिळतील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत गृहसौख्याबद्दल. तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे शुक्र, हा स्वतःच्या राशीमध्ये लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय. दिनांक 13 तारखेनंतर हा जो शुक्र आहे तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. घरांच्या व्यक्तींबरोबर तुमचे नातेसंबंध आहेत ते अतिशय उत्तम राहणार आहे. तुमच्या दोघांमधले जे हार्मोनी आहे ते खूप चांगल्या प्रकारचे राहणार आहे. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरलं जाण्याचा योग सुद्धा या दरम्यान संभवतो. तर एकंदरीतच घरातल्या व्यक्तींबरोबरचे जे इंटरॅक्शन आहे ते खूप चांगलं दिसून येणार आहे. याचप्रमाणे लव्ह लाईफबद्दल सांगायचं तर लव्ह लाईफबद्दल बऱ्याच प्रमाणात विचारणा केली जाते की आमचं लव्ह लाईफ कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे मंगळ, हा तुमच्या दशम स्थानामध्ये स्वतःच्या राशीमध्ये दिनांक 2 तारखेनंतर भ्रमण करणार आहे. तर जर का तुम्ही कोणाच्या प्रेमामध्ये असाल, तुमच्या दोघांमध्ये इंटरॅक्शन खूप चांगल्या प्रकारचे दिसेल, हार्मोनी खूप चांगल्या प्रकारची दिसेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर नवीन जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये जाऊ इच्छिता तरीसुद्धा तुम्हाला त्या संदर्भातलं उपयुक्त वातावरण वगैरे तयार होईल. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या राशीतला जो लाभ स्थानातला जो गुरु आहे, हा तुमच्या पंचम स्थळाला बघतोय. त्याच्यामुळे काळजी करू नका. तुमचं जे लव्ह लाईफ आहे ते अतिशय सुंदर प्रकारे जाईल. याचप्रमाणे ज्या व्यक्ती किंवा ज्या महिला गर्भवती आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आता संपूर्ण कालावधी अतिशय उत्तम राहील. काहीही प्रॉब्लेम कसल्याही प्रकारचे येणार नाही. याचप्रमाणे जो विद्यार्थी वर्ग आहे त्याच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण कालावधी अतिशय उत्तम दिसून येणार आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत वैवाहिक जीवन नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे शनी, हा तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. 30 तारखेनंतर वक्री होणार आहे, पण त्याने फारसा फरक पडणार नाही. या महिन्यातला मोठा जो कालावधी त्याच्यामुळे तो मार्गीच असणार आहे. तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. खास करून तुमच्या राशीतल्या लाभ स्थानात असणारा जो गुरु आहे, हा नवम दृष्टी तुमच्या सप्तम स्थानाला पाहतो आहे. त्याच्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये जरी थोडेफार मनमुटाव असे काही प्रसंग आले, वादविवादाचे प्रसंग आले किंवा चहाच्या कपालाचे वादळ ज्याला आपण म्हणतो असं काय आलं तर तुम्ही बात तरीसुद्धा काळजी करू नका. त्याने फारसा मोठा परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावरती होणार नाही. याचप्रमाणे करिअरच्या संदर्भात विचार करायचा झाला तर तुमच्या राशीचा सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह जो कर्मेश आहे मंगळ, हा 2 तारखेनंतर तुमच्याच राशीमध्ये म्हणजे दशम स्थानात स्वतःच्या राशीमध्ये येणार आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचे जे सहकर्मी किंवा वरिष्ठ असेल त्यांच्यावर थोड्या प्रमाणात खटके वगैरे होऊ शकतील, परंतु त्यांनी काही प्रॉब्लेम येणार. तुम्ही तुमच्या
कामाच्या हिमतीवरती किंवा जबरदस्त अशा विश्वासावरती स्वतःचं असं नाव मिळवू शकाल किंवा स्वतःची अशी ओळख करू शकाल. तुमच्या कामाचं नाणं हे खणखणीत वाजवू शकेल. याचप्रमाणे तुम्हाला तुमचं जे काही करिअर असतील त्याच्या संदर्भातल्या चांगल्या संधीसुद्धा तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चित चालू असेल की ज्या पॉझिटिव्हसुद्धा असतील. काळजी करू नका. याचप्रमाणे ज्या व्यक्तींना म्हणजे ऑफिसमध्ये असेल किंवा कामाच्या संदर्भात बदली वगैरे हवी असेल त्यांच्याकरता येणारा हा संपूर्ण जवळजवळ 1.25 ते 1.5 महिन्याचा कालावधी अतिशय उत्तम प्रकारे असणार आहे. तुम्ही बदलीच्या संदर्भात विचार करत असाल या दरम्यान नक्की प्रयत्न करा. तुमची बदली होण्याची संभावना बऱ्याच प्रमाणात होणार आहे. त्याच्यामुळे एकंदरीतच सांगायचं झालं त्या संपूर्ण महिन्यामध्ये तुमचं आरोग्य, आर्थिक स्थैर्य आणि रिलेशनशिपच्या बाबतीत मग ते वैवाहिक असेल किंवा प्रेमातलं असेल, काळजी करू नका. अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा महिना असणार आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगाचे परिणाम साधारण 2 ते 3 दिवसापर्यंत असतात, पण ते त्याचे परिणाम मिळतात जरूर. तर हे परिणाम नेमके कशा प्रकारचे असेल, जसं की दिनांक 4 तारखेला रवी आणि शुक्राची युती तुमच्या लाभस्थानात होणार आहे. त्याच ठिकाणी बुध आणि गुरुची सुद्धा युती असणार आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा योग आहे. तुम्हाला काही चांगले लाभ मिळते. मित्र परिवाराबरोबर भेटीगाठी होणं, तुमचे जे सिबलिंग असेल ते म्हणजे भावंड असेल त्यांच्यामध्ये नातेसंबंध खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होईल. एकंदरीत 4 तारखेच्या आसपासचा जो कालावधी त्याच्यामध्ये तुमची मानसिकता सुद्धा खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. याचप्रमाणे दिनांक 9 तारखेला रवी आणि शनीचा केतुयोग होणार. आता शनी जो की तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आणि जो रवी तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केतुयोग होणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर करू शकतील 9 तारखेच्या आसपास. याचप्रमाणे या दरम्यान कुठल्याही प्रकारचे आर्थिक देवघेव करणं हे थोडंसं टाळणं महत्त्वाचं ठरेल. ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे आणि याकडे लक्ष देणं सुद्धा आवश्यक राहील. याचप्रमाणे दिनांक 14 तारखेला रवी आणि बुधाची युती तुमच्या लाभस्थानात होणार आहे. तर या दरम्यान घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्याकडे बाहेर फिरला जाण्याचा संभवतो किंवा काही कागदोपत्री व्यवहार तुम्हाला गुंतवणुकीच्या संदर्भात या दरम्यान चांगल्या संधी वगैरे समोर येऊ शकतील किंवा तुम्ही केलेली गुंतवणूक चांगली करेल किंवा याच्या आधी जर का तुम्ही काही गुंतवणूक केलेली असेल आर्थिक, तर त्याचे रिटर्न्स तुम्हाला या दरम्यान मिळू शकतील. याचप्रमाणे दिनांक 17 तारखेला बुध शुक्राची युती तुमच्या व्ययात होईल आणि या बुध शुक्राच्या युतीबरोबर जो नेपच्यून तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करतो आहे त्याचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे. तर या संदर्भात थोडंसं काळजी घ्या. कागदोपत्री व्यवहार करणं टाळा. घरातल्या ज्या व्यक्ती असतील, खास करून ज्या महिला वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं कमिटमेंट, प्रॉमिसेस वगैरे असे काही प्रकार करू नका. त्याचप्रमाणे दिनांक 20 तारखेला रवी आणि नेपच्यूनचा केंद्रयोग होणार आहे. रवी जो की तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल आणि जो नेपच्यून तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. या वेळेला तुमचे जे स्पेंडिंग्स असेल, तुमचे खर्च असेल त्यावर नियंत्रण ठेवा. त्याचप्रमाणे गुंतवणूक तुम्ही व्यवस्थित करताय का या ठिकाणी लक्ष द्या. या वेळेला अशी काही आमिषं तुमच्यासमोर येऊ शकतील की त्या आमिषामध्ये तुम्ही फसू शकाल आणि गुंतवणूक तुमची चुकीची होऊ शकतील किंवा अनपेक्षित अनावश्यक असे खर्च होऊ शकतील. तिथे थोडंसं लक्ष देणं, अलर्ट राहणं गरजेचं राहील. दिनांक 26 तारखेला बुध आणि शनीचा त्रिकोण योग होणार आहे. शनी जो की तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो बुध स्वतःच्या राशीमध्ये व्यय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. बऱ्याच कालावधीकरता रखडणारी जी कामं असतील ती या दरम्यान पूर्ण होतील. याचप्रमाणे काही अनपेक्षित तुम्हाला लाभ सुद्धा मिळतील. फिरणं वगैरे थोडंसं जास्त होऊ शकेल. याचप्रमाणे तुमचे जे वैवाहिक जोडीदार असतील त्यांच्यावर सुद्धा नातेसंबंध चांगले राहतील. एकंदरीतच हा जो पर्टिक्युलर आस्पेक्ट आहे किंवा योग आहे तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. तर एकंदरीतच सांगायचं झालं हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी खूपच चांगला असणार आहे. काळजी करू नका. या महिन्यातली जी अमावस्या आहे ती 6 तारखेला आहे तुमच्या लाभस्थानामध्ये आणि जी पौर्णिमा आहे ती 22 तारखेला आहे. तर एकंदरीतच अमावस्या पौर्णिमेचा तुमच्या राशीकरता खूप महत्त्वाचा असा संदेश आहे. कारण तुमच्या राशीचा जो स्वामी आहे चंद्र, हाच अमावस्या आणि पौर्णिमेमध्ये फार महत्त्वाचा ग्रह ठरतो. आणि तुम्ही असं पण बऱ्याच प्रमाणात निरीक्षण तुम्ही केलेलं असेल की अमावस्या आणि पौर्णिमेच्या आसपास थोडंसं तुमच्या भावभावना असतात त्या जास्त प्रदिक्त होतात. तुम्ही जास्त इमोशनल होता. कधी कधी तुमची एनर्जी अतिशय जास्त असते, कधी कधी एनर्जी अतिशय कमी असते. तर याचा थोडासा विचार करणं गरजेचं आहे. साधारणतः या महिन्याच्या 6 आणि 22 तारखेच्या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, वादविवाद जाणं, कमिटमेंट, प्रॉमिस, कागदोपत्री व्यवहार या सगळ्यांपासून लांब राहणं थोडंसं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं कर्क राशीचं जून 2024 करण्याचं संपूर्ण राशी. पण आपल्याला या राशीवर कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.